तर ही दोन दृश्य तुम्ही पाहू शकता। एकीकडे शिवालयाबाहेर आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, त्याचप्रमाणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जानकर या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी या ठिकाणी जमा झालेले होते। आंबा आणि काजू उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांची कैफियत मांडण्यासाठी ते इथं आल्याचं त्यांनी सांगितलं होतं। मात्र आम्ही आंदोलन सुरू करण्याच्या आधीच आमची धरपकड झाली असं राजू शेट्टी यांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलं। तर दुसरीकडे ही आझाद मैदानातली दृश्य आपण पाहू शकतो। तर आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भरत, तुम्ही ठाकरे सेनेचं आंदोलन त्या ठिकाणी बघत आहात, सध्या काय परिस्थिती पाहायला मिळते? नक्कीच प्राची, आपण जर पाहिलं तर कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांचं एक मोठं आंदोलन गिरगाव चौपाटी त्या वर्षा निवासस्थानाच्या दिशेने निघालं होतं। मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर जे काही आंदोलक आहेत त्या आंदोलकांना आझाद मैदानावरती या ठिकाणी आणून सोडण्यात आलेलं आहे। आपण काही आंदोलकांशी संवाद साधूयात। सर, तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी आलेला आहात, काय एकंदरीत प्रतिक्रिया आहेत? कशा पद्धतीने सरकारकडून तुम्हाला या ठिकाणी घेऊन पोलिसांकडून या ठिकाणी आणण्यात आलं आणि तुमच्या मागण्या काय आहेत? सरकारने या आंदोलनावरती दडपशाही केलेली आहे। सरकार एवढं घाबरलेलं आहे की अनेकांना वरून भाऊचा धक्क्यावरून गेटवे ऑफ इंडियावरून आणि जे जे गिरगाव चौपाटीला पोहोचत होते या सगळ्यांना उचलून त्यांनी या ठिकाणी आझाद मैदानात आणलेलं आहे आणि वर्षावर जाण्यापासून त्यांनी रोखलेलं आहे। हे सरकार पळपुट आहे, सरकार घाबरलेलं आहे। परंतु एक लक्षात ठेवा, कोकणातला शेतकरी किती जरी सहनशक्ती असला, कोकणातला शेतकरी भडकत नाही, पण भडकला तर कधी थांबत नाही आणि या सरकारला पलटावही तोडी केल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच कोकणातला शेतकरी थांबणार नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी आहे। आपल्यासोबत माजी खासदार विनायक राऊत आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने या ठिकाणी एक प्रकारे पोलिसांनी तुम्हाला आझाद मैदानाला घेऊन आले, काय एकंदरीत तुमच्या मागण्या आहेत? आणि आज संपूर्ण कोकणवासीय आपल्या न्याय मागणीसाठी रस्त्यावर उतरून आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भेटीला आम्ही जाणार होतो आणि जाताना चांगले आंबे पण आम्ही त्यांना घेऊन जाणार होतो आणि आंबा काजू उत्पादकांची जी कैफियत आहे ती त्यांच्यासमोर आम्ही मांडणार होतो। मागच्या 4 महिन्यापासून सातत्याने कोकणातले आंबा काजू उत्पादक आंदोलन करतायत, परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही। एक सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून घोषणा देऊन गेले, पण त्यांनी कोकणवासियांच्या तोंडाला पानं फुसलेली आहेत। सरकार सांगतंय काय, जे काही सरकारने घोषणा केली त्या घोषणेबद्दल काय सांगाल? आंब्याच्या एका झाडानुसार त्यांनी जो काही 220 रुपये अनुदान जाहीर केलं त्याबद्दल बघा, एका आंब्याच्या झाडाचं उत्पादन कमीत कमी 10 ते 15 हजार ज्या वेळेला मिळतं त्यावेळेला किमान 6 ते 7 हजार रुपये त्याच्यावर खर्च करावा लागतो आणि ज्या झाडाला 6 ते 7 हजार रुपये खर्च होतो त्या झाडाला ह्या सरकारने फक्त 220 रुपये देऊन कोकणवासियांची जी चेष्टा चालवलेली आहे त्याचा धिक्कार करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही मागणी करतो, आम्हाला जास्त नको देऊ। म्हणजे आज शक्तिपीठासाठी 1 किलोमीटरला 120 कोटी रुपये देत आहेत, ते 120 कोटी रुपये एका रस्त्यासाठी। पण कोकणातल्या काजू आणि आंबा उत्पादकांना फक्त 5 लाख रुपये हेक्टरी द्या, फक्त 5 लाख। एका झाडामागे आम्हाला फक्त 5,000 रुपये द्या, जास्त नको देऊ। परंतु 5,000 रुपये सुद्धा यांच्याकडे देण्याची यांची दानत नाही आहे। मग याचा धिक्कार तर करावा तेवढा थोडाच आहे। भविष्यामध्ये या भाजपच्या सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार कोकणवासियांनी केलेला आहे। सोबत खासदार अरविंद सावंत आहेत। सर, काय सांगाल, एकंदर तुम्ही आंबे घेऊन सरकारला मुख्यमंत्र्यांच्या घराच्या दिशेने निघालेला होतात, तुम्हाला अडवलेलं आहे आणि या ठिकाणी आझाद मैदानावर मूळ मुद्दा असा आहे की आमचे विनायक राऊत असतील, बाळ माने असतील, राजू शेट्टी आहेत, हे सगळेजण आदरणीय उद्धवजी ठाकरेंकडे गेले। साहेबांकडे बोलताना मी हा सगळा विषय घेतला होता। त्यावेळी सरकारकडे पहिल्यांदा बोलून घ्या, सरकारकडे यांनी बैठका घेतल्या। 4 महिन्यापासून तुम्हाला माहिती आहे की अशी अवकाळा तिथे आलेली आहे, अतिशय वाईट परिस्थिती आहे। काय कोकण म्हणजे फक्त भात शेती आहे, उर्वरित काय आहे? या बागायती शब्द जो वापरला तो इतर बागायती 100 एकरची शेती असं कोणाकडे नाही बरं का। पण तो जो शेतकरी आहे की त्याला त्याच्यातून उत्पन्न मिळतं, त्या उत्पन्नाचं थोडासा त्याला आर्थिकदृष्ट्या म्हणजे कॅश क्रॉप ज्याला म्हणू तेवढा एकच हा कॅश क्रॉप आहे। आणि तो कॅश क्रॉप जेव्हा उद्ध्वस्त होतो तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीनं सामोरे जाते सरकार,
असंवेदनाशील सरकार. म्हणजे कोकणातली लोक अशी त्यांच्यावर अन्यायाला म्हणजे ते कधी आत्महत्या करत नाहीत आणि म्हणून त्यांच्यावर इतकं दुर्लक्ष होत आहे की आता सुद्धा रस्त्यावर यावं लागलं आंब्यासाठी. काय म्हणाले आता विनायकराव तुमच्यासमोर? 5,000 रुपये झाडाला मागितले ना. एक झाड किती देतं, किती पेटे देतं माहिती आहे का तुम्हाला? पेट्या खोके हे शब्द त्यांना जास्त आवडते आहेत. तुम्हाला माणसं विकत सत्तेसाठी खोके द्यायला तुमच्याकडे पैसे आहेत. गरीब शेतकऱ्याला त्याचं नुकसान भरपाई द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत का? लाज वाटली पाहिजे. निवडणुकांमध्ये जो उधळता ना तुम्ही, सारं जग पाहतं. तुम्ही आता ज्या पद्धतीने पैसे उडवत असता त्या पद्धतीने विकासाच्या नावाखाली आता त्यांनी रस्त्याचं उधळले. किती पैसा उडत ज्याची गरज नाही त्याची, तरी पण असे रस्ते बघ का तर पैसे खायला मिळतात. शेतकऱ्यांना नाही तुम्हाला ते न्याय देत आहेत का? काय मागितलं हो? 5,000 रुपये हेक्टरी, 5 लाख रुपये म्हणजे काय झालं? 2.5 एकर जमिनीमध्ये जी काही झाड आहेत त्यांना मिळून द्यायचे आहेत. का देता येत नाही तुम्हाला? इतकं मुद्दामून आमच्या शेतकऱ्यांमध्ये कोकणातल्या शेतकऱ्यांना पण कळू द्या. आपण कुणाच्या मागे भुललो? उस डोंगा पर रस नाही डोंगा, काय भुललासी वरिलिया रंगा. कोण तुमचे प्रतिनिधी आहेत जे तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकत नाही? शेवटी शिवसैनिकच रस्त्यावर पहिला उतरलाय. महत्त्वाची गोष्ट आहे की एखादं आंदोलन सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस सरकारच्या असतं, मात्र तुम्हाला थेट आझाद मैदानावर आणून सोडलंय. म्हणजे पहिल्यांदा चर्चा केली. आज मोर्चा कुठे ठरला? चौपाटीवरून सुरू होणार होता. कुठं? टिळकांच्या स्मारकाकडनं. टिळक कसे? स्वातंत्र्यवीर टिळक, क्रांतीवीर टिळक. कोर्टात इंग्रजांच्या कोर्टात त्या न्यायाधीशांना जा विचारणे टिळक. तीच भूमिका घेऊन आम्ही सगळे उभे जा विचारायला चाललो होतो मुख्यमंत्र्यांकडे. तुम्ही मोर्चा पुढे अडवायचा होता ना, येऊ द्यायचं नाही. गाडीत उतर का तुमच्या गाडीत घाला. कुठला प्रकार आहे? ही दडपशाही आहे, ही लोकशाही नाही. ही माणसं जेव्हा न्याय भूमिकेसाठी न्यायासाठी भांडतात त्यांना अशा पद्धतीनं दडपशाही करून दमनशक्तीचा वापर करून इथं आणून बसवलं. ही तुमची पद्धत आहे का सरकारची?